नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। या ठिकाणी आपण कॉमर्स बॅकग्राऊंड ज्या विद्यार्थ्यांचं आहे त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंट्स आणि ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदाच्या संदर्भात आपण बोलणार आहोत। तर ज्या विद्यार्थ्यांचं बीकॉम झालेलं आहे, जे विद्यार्थी बीकॉम उत्तीर्ण आहेत, पास आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदासाठीची भरती ह्या कॉर्पोरेशनमध्ये या ठिकाणी आलेली आहे। यामध्ये आपण बघणार आहोत या परीक्षेसाठी आवश्यक असणारी पात्रता, अभ्यासक्रम, पगार आणि इतर जे काही नियम आहे। तर बघा, द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे ही एक मिनी रत्न दर्जा असलेली कंपनी आहे, जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक अंडरटेकिंग आहे आणि हे मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल याच्या अंडर काम करतं। तर या जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे भारतीय कपास निगम लिमिटेड यामध्ये वेगवेगळ्या भरतीसाठी ही जाहिरात निघालेली आहे। रिक्रुटमेंट 2024 साठीची असिस्टंट मॅनेजर लीगल, असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेजेस, मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग, मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंट्स, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर असिस्टंट जनरल, ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स आणि ज्युनियर असिस्टंट हिंदी ट्रान्सलेटर अशा विविध पदांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंट्स आणि ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंटसाठीच्या 20 जागा आहेत आणि ज्युनियर असिस्टंट अकाउंटसाठीच्या या 40 जागा या ठिकाणी आहेत। तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। 22 जून 2024 पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झाली आणि 2 जुलै 2024 पर्यंत, ओके, 22 जून 2024 पासून 2 जुलै 2024 पर्यंत ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे। याच्यासाठी आपल्याला अर्ज करायसाठी काय करायचं आहे तर www.cotcorp.org.in या दिलेल्या वेबसाईटवर जायचं आहे आणि रिक्रुटमेंट या सेक्शनमध्ये जाऊन आपण ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी दाखल करायचा आहे। तर ऑर्गनायझेशनचं नेम आहे द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड। त्याची वेबसाईट आपण या ठिकाणी बघितली आहे। नेम ऑफ द पोस्ट, तर प्रामुख्याने याच्यामध्ये आपण 2 पोस्टबद्दल चर्चा करणार आहोत। एक म्हणजे मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंट्स, ज्याच्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे CA किंवा CMA, ठीक आहे। CA किंवा CMA सांगितलेलं आहे। ग्रॅज्युएशन तुमचं कशातून झालेलं असेल तो काही विषय नाही, CA किंवा CMA असलं पाहिजे। मात्र दुसरी जी पोस्ट आहे ती म्हणजे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स, याच्यासाठी फक्त आणि फक्त बीकॉम उत्तीर्ण असलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत आणि तेही तुम्हाला बीकॉममध्ये ओपन कॅटेगरी असाल तर मिनिमम 50% मार्क्स असले पाहिजे आणि अदर कास्ट कॅटेगरीसाठी 45% मार्क्स त्या ठिकाणी असले पाहिजे, तर आणि तरच या ठिकाणी हे विद्यार्थी इलिजिबल आहेत। बाकी स्ट्रीम जसं की BBA, BMS असे विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल नाही आहेत। त्याच्यानंतर एज, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स स्टिप्युलेटेड अबाव शुड बी ॲज ऑन डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट। 22 जून 2024 रोजी या ठिकाणी आपलं काय असलं पाहिजे, हे क्वालिफिकेशन आणि एजच्या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी बसले पाहिजेत। एक्सपिरियन्स या ठिकाणी मॅटर नाही करत, ओके। त्याच्यानंतर पुढे बघा, इम्पॉर्टंट डेट बघितले आपण, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत, पदं आहेत, तर त्याच्यापैकी फक्त एकाच पदासाठी तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल आहात, ओके। एकापेक्षा जास्त अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला दाखल करता येणार नाही। त्याच्यानंतर पुढे बघा, एकूण ज्या काही पोस्ट आहेत तर त्या कॅटेगरी वाईज किती आहेत। मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंटसाठी SCच्या 2 पोस्ट, ST 2, OBC 3, EWS 2 आणि अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 11 आहेत। अशा पद्धतीने टोटल 20 पोस्ट आहेत या। आणि ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स याच्यासाठी SC 6, ST 6, OBC 13, EWS 4 आणि अनरिझर्व 11 अशा पद्धतीने या 40 पोस्ट ज्युनियर असिस्टंट अकाउंट्सच्या आहेत। पे स्केल आपण बघूयात या ठिकाणी। मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंटसाठीचा पर मंथ स्केल या ठिकाणी आहे 30,000 ते 1,20,000, म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो तुम्हाला साधारणतः 75,000 प्लस पेमेंट या ठिकाणी मिळणार आहे। आणि
तेच जर आपण या ठिकाणी ज्युनियर असिस्टंट अकाउंट्सचं या ठिकाणी बघितलं तर 22,000 ते 90,000 म्हणजे जवळपास 55,000 रुपये प्लस एवढा पगार तुम्हाला या ठिकाणी ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदासाठी म्हणजेच पहिल्या महिन्यापासूनच त्या ठिकाणी पर मंथ मिळणार आहे. पुढे बघा मित्रांनो, प्रोबेशन पिरियड आहे. म्हणजे एकदा निवड झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो प्रोबेशन पिरियड आहे हा 12 महिन्याचा इतका असणार आहे आणि 12 महिने झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी काय असणार आहात तर परमनंट गव्हर्नमेंट एम्प्लॉई तुम्ही होणार आहात. सर्व्हिस बॉन्ड या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. तुम्ही जॉईन झाल्यानंतर किमान त्या ठिकाणी 3 इयर्सची सर्व्हिस देणं अपेक्षित आहे. जर 3 इयर्सची सर्व्हिस देण्यापूर्वीच तुम्ही जर रिझाईन केलं ओके तर मात्र तुम्हाला 3 महिन्याचं जी काही बेसिक सॅलरी आहे एवढं त्या ठिकाणी रिफंड करावं लागेल. ओके. त्याच्यानंतर मॅक्सिमम एज क्रायटेरिया बघा. मॅक्सिमम एज क्रायटेरिया किती आहे? नॉट मोर दॅन 30 इयर्स, म्हणजे 30 वर्षाच्या आतमध्येच असलं पाहिजे, 30 वर्षाच्या वर नसलं पाहिजे जनरल कॅटेगरीसाठी. आणि बाकीच्या ज्या कॅटेगरी आहे तर त्यांच्यासाठी काही एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. जसं की SC आणि ST साठी 5 इयर्स म्हणजे ती वयाची 35 इयर्सपर्यंत आहे. OBC नॉन क्रिमिलियर असेल तर 33 इयर्स आहे. त्याच्यानंतर पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी PWDs जे आहेत तर त्यांच्यासाठी 10 इयर्स आहेत, म्हणजे या ठिकाणी 40 इयर्स आहे. तर अशा पद्धतीने हे बाकीचे तुम्ही एज क्रायटेरिया बघू शकता. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फी अँड इंटिमेशन चार्जेस. जनरल EWS आणि OBC प्रवर्गासाठी 1,000 रुपये ॲप्लिकेशन फी आहे, 500 रुपये इंटिमेशन चार्जेस लागतील. अशा पद्धतीनं 1,500 रुपये फीज आहे. आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन PWD यांच्यासाठी मात्र हे शुल्क 500 रुपये इतकं आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात पुढे जी काही एक्झाम होणार आहे ही एक्झाम कशी होणार आहे? कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही होणार आहे आणि संबंध देशभरात ही परीक्षा होणार आहे. आणि त्याच्यामध्ये निवडक काही एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत. जसं की महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई किंवा नवी मुंबई या ठिकाणी हे सेंटर असणार आहे. तर जे विद्यार्थी महाराष्ट्रातून फॉर्म भरतील तर त्यांच्यासाठी हे सोयीस्कर आहे मुंबई किंवा नवी मुंबई या ठिकाणी एक्झाम देणं. त्यासोबतच हैदराबाद, न्यू दिल्ली, चेन्नई, लखनौ, चंदीगड, कोलकाता, बेंगलुरू, अहमदाबाद, पाटणा आणि जयपूर या ठिकाणी ह्या परीक्षेची सेंटर्स असणार आहेत. पुढे बघा, द मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज प्रिस्क्राईब फॉर कम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर डिफरंट कॅटेगरीज आर एस अंडर. तर ही परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला मिनिमम 40% मार्क्स मिळाले पाहिजे. ओके. सेक्शनल कट ऑफचं असं काही मेन्शन या ठिकाणी केलेलं नाही आहे. तर ॲग्रिगेट तुम्हाला 40% या ठिकाणी मिळाले पाहिजे. आणि बाकी कॅटेगरीसाठी म्हणजे SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 35% एवढे मार्क्स तुम्हाला या टेस्टमध्ये मिळाले पाहिजे. हे मिनिमम आहे. खरं तर मेरिटमध्ये येण्यासाठी याच्याहीपेक्षा जास्त मार्क त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे असतात. त्याच्यानंतर बघा, चेंज इन जॉब प्रोफाईल अँड पोस्टिंग. द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी पोस्टेड इन डिफरंट कॉटन ग्रोईंग एरियाज अक्रॉस इंडिया. आता सिलेक्शन झाल्यानंतर आपली नियुक्ती आपल्याला कुठे मिळणार आहे तर जे कॉटन ग्रोईंग एरियाज आहे संबंध भारतभर तुमची या ठिकाणी पोस्टिंग होऊ शकते. ओके. इन केस ऑफ ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग विल बी इन द रुरल अँड रिमोट एरियाज. तर हे एक्झिक्युटिव्हच्या संदर्भात बोललेलं आहे, अकाउंटच्या संदर्भात नाही आहे. तर द कॅन्डिडेट कॅन बी पोस्टेड इन एनी ऑफ द ऑफिसेस इन इंडिया. तर याची जी काही ऑफिसेस आहे ज्या ज्या ठिकाणी भारतभर ऑफिसेस असतील तर त्या ठिकाणी ही पोस्टिंग होऊ शकते. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढे आपण या ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स याच्या संदर्भात चर्चा करतोय, ज्याच्यामध्ये परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर एक पेपर होणार आहे. ही एक डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, सरळ सेवा आहे, म्हणजे याच्यामध्ये नो इंटरव्ह्यूज आणि मेन्स पण नाही, एकच परीक्षा आहे. सो 5 पार्ट्स त्याच्यामध्ये आहे किंवा 5 सेक्शन्स असं म्हणूयात आपण, ज्याच्यामध्ये 120 ऑब्जेक्टिव्ज MCQs असणार आहेत, 120 MCQs आणि त्याला वेळ दिलेला आहे 120 मिनिट्स म्हणजे 2 तासाचा. सो 1 मार्क विल बी गिवन फॉर इच करेक्ट आन्सर अँड 0.25 दॅट इज 1/4 मार्क्स डिडक्टेड फॉर इच रॉंग आन्सर. तर लक्षात घ्यायचं आहे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे आणि याच्यासोबतच 120 प्रश्न आहेत 120 मार्कांसाठी. अर्थातच परीक्षा ही इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी होणार आहे, तर हेही तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. कदाचित हिंदीचाही ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला दिला जाऊ शकतो. ओके. पुढे बघा, सेक्शन नेम किंवा नेचर ऑफ क्वेश्चन्स. एकूण जे काही 5 सेक्शन आहे तर त्याच्यामध्ये पहिला सेक्शन हा आपला जनरल इंग्लिशचा आहे.
तर जनरल इंग्लिशमध्ये तुमचं आर्टिकल्स, प्रिपोजिशन, व्होकॅब्युलरी, रीडिंग अँड कॉम्प्रिहेन्शन, सिनोनिम्स, जंबल सेंटेन्स एक्सेट्रा याच्यावर एकूण 15 प्रश्न विचारणार आहेत. प्रत्येक प्रश्न 1 मार्कांसाठी असणार आहे. दुसरा सेक्शन किंवा दुसरा विषय आहे आपला तो म्हणजे रिझनिंगचा, ज्याच्यामध्ये रिझनिंग एकदा बघून घ्या तुम्ही. तर IBPS बँकिंग वगैरे ही जी तुम्ही जर तयारी करत असाल तर हा पार्ट तुमचा बऱ्यापैकी झालेला असतो. 15 प्रश्न याच्यावर विचारणार आहेत. प्रत्येक प्रश्न 1 मार्कांसाठी आहे. तिसरा सेक्शन किंवा तिसरं युनिट जे आहे ते आहे आपलं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. तर हा सुद्धा आपला त्याच्यातलाच भाग आहे. याच्यावर सुद्धा 15 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 1 मार्कांसाठी विचारणार आहे. आणि चौथा भाग जो आहे तो जनरल नॉलेजचा आहे. या जनरल नॉलेजवर 15 क्वेश्चन्स विचारण्यात येणार आहेत 15 मार्कांसाठी. जनरल नॉलेजमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे? इंडियन जिओग्राफी म्हणजे भारताचा भूगोल करायचा आहे. इंडियन ट्रेड अँड इकॉनॉमी आहे. करंट अफेअर्स, जागतिक आणि भारतातील ज्या काही चालू घडामोडी आहे. सायंटिफिक रिसर्च, वेगवेगळे अवॉर्ड्स मिळतात त्या ठिकाणी. स्पोर्ट्सच्या संदर्भात न्यूज बघायची आहे. आणि वर्ल्ड जिओग्राफी आणि एक्सेट्रा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे काही भाग तुमचा त्या ठिकाणी पॉलिटीचा सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे जनरल नॉलेज आहे. 15 क्वेश्चन याच्यावर विचारण्यात येणार आहे. तर हे झाले आपले किती 60 प्रश्न, चार सेक्शनचे हे झाले 60 प्रश्न. आणि दुसरा यासोबतच जो 5वा घटक आहे तो म्हणजे आपला विषयाशी संबंधित आहे. तर सब्जेक्ट नॉलेज, इंडिकेटिव्ह सिलेबस, सब्जेक्ट नॉलेज किंवा तुम्ही त्याला प्रोफेशनल नॉलेज असं देखील म्हणू शकता. तर हे सब्जेक्ट नॉलेज जे दिलेलं आहे तर त्याच्यावर विचारणार आहेत आपल्याला 60 क्वेश्चन. ओके, तर सगळ्यात जास्त वेटेज कशाला आहे? आपल्या सब्जेक्ट नॉलेजला आहे. तर बघा, BCom याचा जो दर्जा असणार आहे हा BCom इतका आहे. प्रश्न विचारण्याची जी काही काठिण्य पातळी आहे ती BComची असणार आहे. आणि मग यामध्ये वेगवेगळे विषय आहेत, जसं की महावितरण किंवा नगर परिषद जी आहे परीक्षा झालेली होती तर त्याच्यामध्ये जो सिलेबस दिलेला होता तो सिलेबस ॲज इट इज कॉपी पेस्ट करून जे काही मॅनेजमेंट ट्रेनी आहे अकाउंट्स तर त्याच्यासाठीचा तो सिलेबस आहे. मात्र ज्युनियर असिस्टंट अकाउंटचा जर सिलेबस बघितला आपण तर हा ज्युनियर असिस्टंट अकाउंटचा या ठिकाणचा जो सिलेबस आहे याची जी काही व्याप्ती आहे या ठिकाणी वाढलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. 2-4 विषय अजून याच्यामध्ये ॲड केलेले आहे. म्हणजे नगर परिषद किंवा महावितरणचा तर तो सिलेबस आहेच, परंतु अजूनही 2-4 विषय याच्यामध्ये ॲडिशनल असे आहेत. म्हणजे अभ्यास या ठिकाणी आपल्याला वाढलेला आहे. बघा, फायनान्शियल अकाउंटिंग आहे. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या ठिकाणी. मग फायनान्शियल अकाउंटिंग हा महत्त्वाचा विषय. ॲमॅल्गमेशन, ॲब्सॉर्प्शन, रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनीज हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतात. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग असं जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये कॉर्पोरेट अकाउंटिंगचाही भाग इन्क्लुडेड आहेत. तर ही सिलेबसची ही जी काही डिटेल सिलेबस आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला ही पूर्ण फाईल मी टाकणार आहे. तर टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं प्रवीणकड क्लासेस याच्यावर ते अवेलेबल असणार आहे. तर तिथून तुम्ही हा सिलेबस डाउनलोड करून घेऊ शकता. दुसरा विषय हा आपला कॉस्ट अकाउंटिंगचा आहे, जे आपण कॉस्टिंग शिकलेलं आहोत महावितरणच्या आणि नगर परिषदेच्या बॅचमध्ये तेच आहे. आणि याच्यासोबतच आणखी थोडासा ॲडव्हान्स असलेला पार्टसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे. टॅक्सेशन हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. याच्यामध्ये व्हॅट आणि सर्व्हिस टॅक्स इन्क्लूड केलेला आहे. GST सुद्धा त्याच्यामध्ये ॲड आहे. बिझनेस लॉमध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट, एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन ॲक्ट 1952चा आणि ग्रॅज्युटी ॲक्ट 1972. तर हे सुद्धा आपण बिझनेस लॉमध्ये कव्हर केलेलं आहे आपल्या बॅचमध्ये. ऑडिटिंग हे सुद्धा सेमच आहे. तर ऑडिटिंगवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा बिझनेस फायनान्स तुम्ही याला म्हणू शकता, हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याचा सिलेबस दिलेला आहे. त्याच्यानंतर आता हा जो फायनान्शियल मॅनेजमेंटचा सिलेबस आहे हा त्यांनी वेल डिफाईन केलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी जेवढे काही महत्त्वाचे घटक या फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये येतात ते सगळे दिलेले आहे. म्हणजे वाल्टर मॉडेल आहे, MM थेसिस आहे, गार्डियन मॉडेल आहे, लिंटर्स मॉडेल आहे. ओके, म्हणजे हे डिव्हिडंड डिसिजन आणि व्हॅल्युएशन ऑफ फर्मच्या संदर्भात आहेत. इकडे MM ॲप्रोच आहे, नेट इन्कम ॲप्रोच आहे. हे टेक्निकल भाग जो आहे तो आपल्याला करायचा, तो यामध्ये वेल डिफाईन केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो सब्जेक्ट नव्यानं ॲड झालेला आहे तो म्हणजे फायनान्शियल मार्केट्स आणि इन्स्टिट्यूशन्स. आता नव्यानं जरी ॲड झालेला असला तरीसुद्धा हे आपल्यासाठी नवं नाही आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी याची तयारी करत असतो. इंडियन फायनान्शियल सिस्टीम, मनी मार्केट, त्याचे पार्टिसिपंट्स बरोबर, RBI त्याचा रोल, रेग्युलेटर, कॅपिटल मार्केट, फायनान्शियल सर्व्हिसेस जसं की म्युच्युअल फंड, व्हेंचर कॅपिटल, क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत वेगवेगळ्या, इन्शुरन्स आणि IRDAचा रोल आहे या ठिकाणी.
ऑर्गनायझेशन थिअरी आणि बिहेवियर, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रियल रिलेशन्स, तर हे सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ऑर्गनायझेशन थिअरी हा एक नवीन विषय. ओके, ऑर्गनायझेशन थिअरी तर ते सुद्धा या ठिकाणी वेल डिफाईन करण्यात आलेलं आहे. ऑर्गनायझेशन थिअरी हा एक थेरॉटिकल सब्जेक्ट आहे. म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्गनायझेशनचे जे काही गोल्स आहेत, ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा डिझायनिंग ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, अथॉरिटी आणि कंट्रोल, ऑर्गनायझेशनल डिझाईन, बेसिक चॅलेंजेस, डिफरेन्शिएशन, तर हा सिलेबस या ठिकाणी सगळा वेल डिफाईन केलेला आहे, डिकोड केलेला आहे. म्हणजे तो ऑर्गनायझेशनल बिहेवियर त्याचाच पुढचा पार्ट आहे. ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल इन ऑर्गनायझेशन शिकायचं आहे, पर्सनॅलिटी, थिअरीज, डिटर्मिनंट्स, परसेप्शन, मोटिवेशन, वर्क लाईफ, त्याच्यानंतर क्वालिटी सर्कल्स आहेत, ट्रान्झॅक्शन ॲनालिसिस आहे. आणि नेक्स्ट सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, HRMचा आहे. त्याचं मिनिंग, नेचर, स्कोप ऑफ HRM, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजे थोडक्यात सिलेबसची जी काही व्याप्ती आहे ती वाढवलेली आहे 2 ते 3 विषयांनी. ओके, तर अशा पद्धतीने हे आपण बघितलं या ठिकाणी. तर यासाठी आपली बॅच ऑलरेडी लॉन्च झालेली आहे. आपली जी महावितरणची बॅच आहे ती या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. राहिलेले जे 2 ते 3 सब्जेक्ट आहे तर तेही आपण त्या ठिकाणी जर तुमची इच्छा असेल तर आपण त्या ठिकाणी कव्हर करूयात. जी आपली महावितरणची या ठिकाणी एक्झाम होणार आहे तर त्याच्यासाठी ही बॅच आपल्याला महत्त्वाची आहे. तर ज्यांनी ॲप डाउनलोड केलं नसेल त्यांनी या ठिकाणी अवश्य करा. 1800 रुपये या ठिकाणी आपल्या बॅचची फीज आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की आपलं जे बुक आहे तर ते सुद्धा मार्केटमध्ये लॉन्च ऑलरेडी झालेलं आहे. थिअरी बेस्ड असं हे पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये आपण महावितरणसाठीच्या 110 गुणांची परिपूर्ण तयारी या ठिकाणी करून घेतलेली आहे. तर फ्युचर पब्लिकेशन पुणे यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून हे पुस्तक आपण घरपोच मागवू शकता. आणखीन एक नवीन विशेष बाब म्हणजे अशी, ती म्हणजे 2000+ MCQs प्रोफेशनल नॉलेजवर आधारित आणि ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत. जवळपास 2000पेक्षा जास्त प्रश्न या ठिकाणी तुम्हाला टॉपिकनुसार दिलेले आहेत. जेवढे काही आपल्या कॉमर्सच्या रिलेटेड टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये अकाउंटिंग आहे, कॉस्टिंग आहे, GST आहे, इन्कम टॅक्स आहे, ओके, बिझनेस इथिक्स आहे, ICT आहे. तर हे सगळे सब्जेक्ट्स टॉपिकनुसार तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन दिलेले आहेत. तर एकूण प्रश्नांची संख्या ही 2000+ आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच हे पुस्तक तुम्हाला महत्त्वाचं ठरेल असं मला वाटतं. तसंच येणाऱ्या बाकीच्या ज्या परीक्षा आहेत जसं की नेट सेटची परीक्षा आहे, अकाउंट्स ऑफिसरची आहे, ज्युनियर अकाउंटंट आहे, ZP किंवा कोशागार, सिडकोची, MIDCची परीक्षा, यासाठी सुद्धा हे युजफुल पुस्तक आहे. तर फुल कव्हरेज ऑफ प्रोफेशनल नॉलेज सिलेबस, टॉपिक वाईज MCQs या ठिकाणी विथ आन्सर दिलेले आहे. थेरी बेस आणि प्रॅक्टिकल बेस असे हे MCQs आहेत. आणि क्वेश्चन जे आहेत तर ते TCS आणि IBPS पॅटर्न जो आहे या पद्धतीने ते डिफाईन केलेले आहे. तर हे जे पुस्तक आहे आपलं हे या आठवड्यामध्ये लॉन्च होतं आहे. तर हे लॉन्च झाल्यावर लगेच तुम्हाला मी त्या ठिकाणी ते कळवणार आहे. जास्त एक 4 ते 5 दिवसामध्ये हार्डली तुमच्यापर्यंत हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल. ओके, तर काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच या दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. 8788167249 हा आपला नंबर आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून त्या विचारू शकता. तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. या ठिकाणी आपण थांबूयात. परीक्षेसाठी सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू.